झाला ज्या आजाराचं आणखीनही निवारण हे झालेलं नाहीये असं डॉक्टरांनी सरांना सल्ला दिला. त्यावेळेस ते JK सिंथेटिक्स मध्ये काम करत होते आणि भारताच्या बाहेरच्या डॉक्टरांना सुद्धा ज्यावेळेस संपर्क केला त्यावेळेस त्यांनी सरांना असा सल्ला दिला की सर, इस बीमारी में ऐसे कुछ सिम्टम्स हैं जहां पर इंसान आने वाले दिनों में चल नहीं सकता, फिर नहीं सकता, अपना काम नहीं कर सकता, तो आप इस जगह पे कैसे काम कर पाएंगे. अशा प्रकारचे चॅलेंजेस हे त्यांच्या समोर आले आणि जो आजार बरा होणारा नव्हता त्या आजारावरती मात करण्याचं ज्यावेळेस या माणसानं ठरवलं आणि मग विषय निवडला की मला आता माझ्या आयुष्यामध्ये फक्त मुलांना आता शिकवायचंय. मॅथमॅटिक्स विषय, फिजिक्स सारखा विषय, केमिस्ट्री सारखा विषय यांनी त्यांच्याच कॉलनी मधल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली. एक चित्र समोर आणा की आपल्या आयुष्यामध्ये अशा चॅलेंजेस ला फेस करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं हे आपल्याला 1 मिनिटासाठी आपल्याला विचार करावा लागेल या ठिकाणी. आणि एका विद्यार्थ्यापासून सरांनी आपल्या कामाची सुरुवात केली आणि त्या विद्यार्थ्याचं नाव होतं पुनीत पांडे. एक विद्यार्थी 1981-82 चा काळ. त्यावेळेस कदाचित भारतामध्ये लोकांना हेही माहित नसेल की IIT मध्ये जाण्यासाठी काय करावं लागतं आणि त्या काळामध्ये 7च IIT होत्या. ग्रामीण भागापर्यंत IIT नेमकं काय फंड असतो हे माहित नव्हतं. आणि हळूहळू ज्यावेळेस सरांनी अशा विद्यार्थ्यांच्या सोबत काम केलं आणि पाहता पाहता येत्या 5-6 वर्षांमध्ये ज्या मुलांवरती सरांनी काम केलं आणि ती मुलं कोण होती? अशीच आपल्यासारखी साधारण टायर 2, टायर 3 सिटीज मधली, खूप काही मेट्रो सिटीज मधले नाही आहेत, CBSEच्या किंवा कॉन्व्हेंट मधले विद्यार्थी नव्हते. आपल्यासारखे कॉमन शेतकऱ्याची मुलं. अशा मुलांवरती सरांनी काम करायला सुरुवात केली आणि भारतातून पहिल्यांदा ऑल इंडिया रँक 1 आला. भारतातून पहिल्यांदा ऑल इंडिया रँक. आणि मग कळलं की कोट्यात असा एक माणूस आहे जो विद्यार्थ्यांवरती काम करतोय. मला वाटतं त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यावेळेस कळलं लोकांना की IIT काय असतं नेमकं फंडा. सांगावंसं हे का सांगायचं आहे तुम्हाला की चॅलेंजेस कसे येतात आपल्या समोर आणि आजचा विद्यार्थी चॅलेंजेस घेण्यामध्ये का मागं पडतोय. मी त्या मुद्द्यावरती येणार आहे. फाउंडेशन काय, IIT काय, JEE काय, आपल्याला काय करायचंय, पण पार्श्वभूमी समजून घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. कारण भारतामध्ये एकमेव कोचिंग संस्थान हे असं आहे जे अविरत मागच्या 42-43 वर्षांपासून काम करत आहे आणि ते करत करत हे आपल्या वाशिम शहरापर्यंत ठेपलंय आता येऊन. ज्या सामान्य विद्यार्थ्यांवरती सरांनी काम केलं तसेच सामान्य विद्यार्थी नंतर सरांसोबत जुटत गेले कोट्यामध्ये आणि पाहता पाहता येत्या काही वर्षांमध्ये 5 वेळेस ऑल इंडिया रँक 1 देण्याचा पराक्रम हे बन्सलच्या कोचिंग मधून झाला. बन्सल सरांनी केला आणि आतापर्यंत तो रेकॉर्ड अनब्रेकेबल आहे. कोणीही क्लासरूम प्रोग्राम मधून असा रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट आतापर्यंत दिलेला नाहीये. बहुतेक दिलेले असतील पण वेगवेगळ्या प्रोग्राम मधून. हे सोपं नव्हतं. ज्या कोट्याला आपण फक्त फडशी आणण्यासाठी जायचो किंवा शाबादीचा शहर म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांना त्याची ओळख होती, अशा दगड्यांच्या शहराला त्यांनी शिक्षणाची पंढरी केली. काही होऊ शकतं. त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलंय शिक्षण हे
वाघिणीचं दूध आहे. त्यामुळे शिक्षणामध्ये ती तीव्रता, शिक्षणामध्ये ती कॅपॅसिटी, ही जग बदलण्याची ताकद त्या शिक्षणामध्ये आहे. पण ते करण्यासाठी योग्य मार्गदर्शन, चांगल्या शिक्षकांची निवड, चांगलं स्टडी मटेरियल म्हणजे चांगली पुस्तकं हे आपल्याला असणं अत्यंत आवश्यक असतं. आणि मग आतापर्यंत जर आपण थोडक्यात जर बन्सल क्लासेसचा इतिहास पाहिला, आतापर्यंत तुमच्या सारख्या असंख्य विद्यार्थ्यांना IIT, जे प्रत्येक पालकाचं आणि विद्यार्थ्याचं स्वप्न आहे, अशा IIT मध्ये नेऊन जाण्याचं, घालण्याचं काम हे बन्सल क्लासेसनं केलेलं आहे. लाखो विद्यार्थी. त्यामुळं स्वतः शिकवलं, त्यावरती रिसर्च केलं, काम केलं, आणि म्हणूनच आजही कोटा ते आपल्यापर्यंत जी बन्सल क्लासेसची अकॅडमिक कार्यप्रणाली जी त्यांनी आखून दिलेली आहे, त्याला पूर्ण भारत आणि भारतातल्या सगळ्या कोचिंग संस्था हे फॉलो करतात. हे मी इतकं ठामपणे सांगू शकतो की आज माझ्यासोबत जे माझ्या उजव्या बाजूला आणि माझ्या डाव्या बाजूला जे शिक्षक बसलेत, त्यांना माहिती आहे ते कोट्यातून आलेत. बहुतेक याच्यातले माझी विद्यार्थी आहेत बन्सल क्लासेसचे, ज्यांनी बन्सल क्लासेसचं स्टडी मटेरियल, बन्सल क्लासेस मधनं कोचिंग घेऊन ते आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेत. आणि भारतातला असा एकही स्टेट नसेल, एकही राज्य नसेल ज्या ठिकाणी बन्सलचा माजी विद्यार्थी आज काम करतोय चांगल्या पदावर. ज्यावेळेस मी बन्सल क्लासेसमध्ये मागच्या 3 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये मी पाहिलंय, मी एक उदाहरण देईन तुम्हाला इथं, माझा अनुभव काम करत असताना. नाशिकमध्ये बन्सल क्लासेसचं ओपनिंग होतं. नाशिक खूप मोठं शहर आहे, आणि त्या बन्सलच्या ओपनिंग साठी तयारी सुरू झाली. लोकेशन फायनल केलं, बिल्डिंग फायनल केली, इन्व्हिटेशन द्यायला सुरुवात झाली, आणि मी त्या ठिकाणी त्या ओपनिंग साठी नेमकी तयारी कशी चालू आहे म्हणून मी गेलो होतो. आणि मला डायरेक्टर सरांनी रिक्वेस्ट केलं की सर, आपल्या कार्यक्रमाला ज्या प्रमुख अतिथीला बोलवायचं आहे त्यांना इन्व्हिटेशन देण्यासाठी आपल्याला जायचंय. म्हणलं ठीक आहे, जाऊ. ज्यावेळेस त्यांना इन्व्हिटेशन देण्यासाठी आम्ही गेलो, ऑफिस मध्ये ज्यावेळेस एंट्री केली आणि त्यांना सांगितलं की सर, बन्सल क्लासेस एक खूप मोठं करतंय आणि त्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला आवर्जून उपस्थित राहायचं आहे. आणि तो त्या शहराचे क्लास 1 अधिकारी आमचं इन्व्हिटेशन पाहिलं आणि दचकन उभं राहिले. सांगितलं, सर मैं बन्सल का एक्स स्टूडेंट हूं, मैं बन्सल में कोचिंग लिया. सांगायचा अर्थ काय की या संस्थेवरती आपल्याला विश्वास याच्यासाठी ठेवायचा आहे की या संस्थेनं असे काही अप्रतिम हिरे आपल्या देशाला दिलेत, आणि असेच हिरे घडवण्याचा कार्यक्रम हे मला वाटतं वाशिम मध्ये बोरगावकर सरांनी पाहिलेलं आहे. ते तसे हाडाचे शिक्षक आहेत, शिक्षणामध्ये बरंचसं त्यांनी काम केलंय. पण त्यांना जे काम करायचं होतं ते मला वाटतं चुकून ते राहिलं असेल, आणि त्यांना कुठंतरी त्या बन्सलच्या माध्यमातून या शहरामध्ये त्यांना करून दाखवायचंय. कारण मनामधली जी उमेद आहे किंवा मला असं असं करायचंय पण ते झालेलं नाहीये, त्यांनी ठरवलंय की त्यांना माहिती आहे पालकांना जे प्रश्न पडलेत आणि पालकांनी जे स्वप्न पाहिलेत, ते स्वप्न असं आहे बोरगावकर सर की माझा मुलगा 5 वर्षानंतर, माझा मुलगा 10 वर्षानंतर डॉक्टर होईल, चांगला दर्जाचा इंजिनियर होईल,
प्रशासकीय अधिकारी होईल, एक चांगला सीए होईल, उच्चतम दर्जाचा वकील होईल, असं काहीतरी पालकांनी स्वप्न पाहिलेलं आहे. बरोबर आहे? हात वर करा जरा. म्हणजे मला आता याच्या पुढचं जे मला सांगायचं आहे ते मी करेक्ट आहे का नाही, मला व्यवस्थित मी करेक्ट करून घेतोय स्वतःला, असंच काहीतरी असेल. एक चांगलं दर्जाचं प्रोफेशनल, हे तुम्ही बहुतेक सगळ्यांनी ते स्वप्न पाहिलंय. बरोबर आहे? बोरगावकर सर, हे माझा मुलगा आता 8वीत असेल किंवा माझा मुलगा आता 5वीत आहे, माझी मुलगी आता यावर्षी 9वीत आहे, 10वीत आहे, त्यांच्यासाठी मला हे सगळं करायचंय. पण ते करण्यासाठी जे लागतं, ते करण्यासाठी ज्याची आवश्यकता असते आणि ते करण्यासाठी कसं करायचं याचं सोल्युशन हे इथं बसलेत ना, त्यांनी आणले आपल्या शहरात. त्यामुळं बन्सल क्लासेस हे फक्त नावात जरी क्लासेस असलं तरी आम्ही विद्यार्थ्यांना भविष्यातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षांना तयार करतो, फक्त नीट आणि जेई नाही. असं जर पालकांना वाटत असेल तर मी त्यांना आज करेक्ट करतोय. फक्त नीट जेई नाही, भविष्यात येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षा, मग ते यूपीएससी असेल, महाराष्ट्र राज्याची लोकसेवा आयोगाची परीक्षा असेल, काही मुलांना असं वाटत असेल की मला रिझर्व्ह बँकेत जायचंय, नो प्रॉब्लेम. काही मुलांना असं वाटत असेल IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, तिथं जायचंय. काही मुलांना असं वाटतं की मला IIMS मध्ये जायचंय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. येत्या काळामध्ये मित्रांनो तुम्हाला अशा असंख्य स्पर्धा परीक्षांना सामोरं जायचंय, असंख्य स्पर्धा परीक्षा आहेत. पण कुठंतरी विद्यार्थी म्हणून, जो 8वीचा विद्यार्थी आहे, जो 9वीचा विद्यार्थी आहे, जो 10वीचा विद्यार्थी आहे, आपल्याला पुढं ज्या ज्या प्रसंगातनं आपल्याला पुढं जायचंय अकॅडमिक करिअर म्हणून, खरं तर ते तुम्हाला आज माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. आपण शाळेत जातो, शाळेचा अभ्यासक्रम असेल, शाळेची घटक चाचणी असेल, टेस्ट आहे, फर्स्ट टर्म आहे, सेकंड टर्म आहे, मागच्या वर्षी इतक्या टक्केवारी पडली, या वर्षीचं माझं टार्गेट इतक्या टक्केवारीचं आहे. खूप छान. मागच्या या 10वीच्या निकालामध्ये सर महाराष्ट्रातनं 2000 विद्यार्थी 10वीतनं 100 पैकी 100% गुण पास झाले. 2000 विद्यार्थी महाराष्ट्रातून. किती टक्के? 99% नाही, 100%, 100%.